श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, आज आपण शिवपुराण कथेतील शिवशंकराचे आपल्या जीवनातील कष्ट संपवणारे अत्यंत गरजेचे व तुम्हाला माहीत नसलेले उपाय आज आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये विष्णू पुराण, शिवपुराण, स्कंद पुराण तसेच भगवद्गीता पुराण या हिंदी पुराणातून मराठी उपाय पाहत आहोत. यामध्ये कोणतेही ठिकाणी मी अंधश्रद्धा पसरवत नाही. हे उपाय स्वतः पंडित मिश्राजी महाराजांच्या शिवपुराण कथेतील प्रभावशाली उपाय आहेत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये श्रद्धापूर्वक तुम्हाला उपाय सांगत आहे आणि ते उपाय भगवान शिवशंकराच्या श्रद्धेचे आहेत. जो व्यक्ती श्रद्धेने मनापासून हे उपाय करतो त्या व्यक्तीच्या जोडीत भगवान भोलेनाथ नक्कीच यश आणि फळ प्राप्त करतात. मैत्रिणींनो, तुम्हाला ते उपाय श्रद्धेने आणि विश्वासानेच करायचे आहेत. आज आपण आपल्या शिवपुराणातील भगवान शंकराचे आपल्या जीवनातील कष्ट संपवणारे प्रभावशाली उपाय काय आहेत हे पाहणार आहोत. अत्यंत गरजेचे व आपल्याला माहीत नसलेले असे ते उपाय आहेत. मैत्रिणींनो, शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की 33 कोटी देवता जे तुमच्या भाग्यात लिहिलेले आहे ते देतील. 33 कोटी देवतांचे कामच आहे की तुमचे भाग्य लिहिणे, पण केवळ एकच आहे देवाधिदेव महादेव. महादेवाचे काम आहे की तुमचे भाग्य बदलणे. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख लिहिले असेल तर ते कधी सुख लिहून देतील. त्यांच्यावर काही भरोसा ठेवून जे लोक आपले डोके भगवान महादेवाच्या शिवलिंगाला लावतात त्यांच्या माथ्यावर जे दुःख लिहिलेले आहे, भाग्यामध्ये काही त्यांना प्रॉब्लेम आहेत, त्यांना काही संकट आहेत, तर ते त्यांच्या किस्मतमध्ये काही बेकार लिहिलेले असेल, भगवान शिवाच्या शिवलिंगाला डोके लागते तर महादेवाचे स्पर्श मात्र झाल्याने जे काही आपल्या मस्तकावर लिहिलेले आहे ते उलटे पण सुलटे होऊ लागते. एवढी पॉवर महादेवामध्ये आहे. बघा, सायंकाळी 4 वाजेपासून 7 वाजेपर्यंत भगवान शिव आणि पार्वतीचे भ्रमण करण्याची वेळ असते. देवाधिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ आणि माता जगज्जननी जगदंबा माता पार्वती यांचा भ्रमण करण्याचा समय असतो. भगवान शंकर आणि माता पार्वती फिरण्यासाठी निघतात. त्यामुळे मैत्रिणींनो, आपल्याला धर्म शिवपुराण सांगतो की सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी घरात झाडून काढू नये. तसेच सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी बांगड्या जोडवे बदलणे नाही पाहिजे. सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी भांगेमध्ये सिंदूर लावू नये. सायंकाळच्या वेळेस स्त्रियांनी केस विंचरले नाही पाहिजेत. सायंकाळच्या वेळेस स्त्रियांनी आपल्या दरवाजाच्या चौकटीवर बसू नये. त्यांचे कारण काय आहेत? कारण जगज्जननी जगदंबा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना सांगितले होते की तुम्ही मला रोज सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये भ्रमण करण्यासाठी घेऊन जाल. माझ्यासाठी काय आज्ञा आहेत? भगवान शंकराने सांगितले, हा एक माता पार्वती मंदिरामध्ये नंदी राहतो, तर जाणारा येणारा रात्री मंदिरामध्ये माझे दर्शन करण्यासाठी येतो आणि नंदीच्या कानात सांगून जातो, भगवान शिवाला माझ्या इथे घेऊन ये असे. मी नंदीनुसार त्यांच्या घरी जातो. माझे काम आहे त्यांचे कल्याण करणे. तुझे काम आहे त्यांच्या घरातील स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा वर प्रदान करणे. हे तुझे काम आहे. तेव्हा पार्वती मातेने सांगितले, अखंड सौभाग्यवती वर तर देईलच, पण त्यावेळेस स्त्रिया बांगड्या बदलत असेल, हातातून बांगड्या काढत असेल तर मी वर कसा देणार? सिंदूर भरत असेल तर मी वर कसा देणार? आपल्या पायातील जोडवे बदलत असेल तर मी वर कसा देणार? घरात झाडू मारत असेल तर मी लक्ष्मीला तिथे कसे पाठवणार? आपणच सांगा. तेव्हा भगवान शंकर सांगतात की प्रदोषाचा वेळ एक अशी वेळ असते की सायंकाळची वेळ ही अशी असते, त्यावेळेस केवळ शंकर आणि माता पार्वतीची आराधना करण्याची वेळ असते. म्हणून मैत्रिणींनो, या वेळेत फक्त भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे स्मरण आणि जप करावे. बघा, खूप मेहनत करूनही फळ मिळत नसेल, नोकरी व्यापार व्यवसायामध्ये तकलीफ येत असेल तर सायंकाळच्या वेळी भगवान शंकराच्या मंदिरात दिवा लावायला प्रारंभ करावा. शिवमंदिरात जर दिवा लावत नसेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली दिवा लावावा. बेलपत्र आणि शंकराच्या मंदिरात दिवा लावू शकत नसेल तर मंदिराच्या दरवाजाच्या बाहेर दिवा लावावा. पण
हेही करू शकत नसाल तर आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर आपल्याला द्वाराजवळ दिवा लावायचा आहे. भगवान शंकराच्या नावाने श्री शिवाय नमस्तुभ्यं बोलून भगवान शंकराला स्मरण करून आपली कामना करून पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय, षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय, द्वादश अक्षरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, जे मंत्र तुम्हाला येत असेल त्याचे स्मरण करून सायंकाळच्या वेळी आपला घराच्या बाहेर हा दिवा लावावा. बघा, शास्त्रात वर्णन केलेले आहे की सकाळी ज्या वेळेस तुम्ही भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर जल अर्पण करता, पूजा करण्यासाठी जाता, तर त्यावेळेस माघारी येताना दान करण्याचा एक नियम मनात ठेवावा. कोणते दान? तर ते शिवलिंगाचे पाणी उत्तरेकडे जात असेल तर ते जल आपल्याला एका लोट्यात घ्यायचे आहे आणि ते शिवाच्या शिवलिंगावरील जल आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीला किंवा घराच्या आजूबाजूला जे व्यक्ती असतील त्यांना 2-2 थेंब तरी ते जल दान करायचे आहे. पिण्यासाठी दान करावे. दान केल्याने त्याचे फळ तुम्हाला खात्यात जमा होत असते, त्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होत असते. बघा, ज्या मुलामुलींचा जॉब लागत नाही तर काळी तीळ वाटून 1 लोटा जल पाण्यामध्ये टाकून आपल्या घरातील माठाजवळ पितरांचे स्थान असते त्या माठाजवळ 1 लोटा जल रात्रभर ठेवावा. बेलपत्राचे वृक्ष, पिंपळाचे वृक्ष किंवा वडाचे वृक्ष यापैकी कोणत्याही वृक्षाखाली दुसऱ्या दिवशी आपली मनोकामना करून ज्यांना जॉब लागत नाही त्यांनी ते जल 3 वृक्षाखाली, बेलपत्राचे वृक्ष, पिंपळाचे वृक्ष, वडाचे वृक्ष हे तिन्ही त्यापैकी कोणत्याही वृक्षाखाली पितरांचे तुल्य मानले जात आहे, त्यापैकी कोणत्याही एका वृक्षाखाली काळ्या तिळाचे जल क्षमेश्वर महादेव स्मरण करून समर्पित करावे. बघा, आपल्या आयुष्यात त्रास देणारे खूप असतात. जर कोण आपल्याला कष्ट देण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्याला दुःख देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा असं वाटत असेल की आपल्याला कुणी खूप परेशान करत आहेत किंवा खूप दिवसापासून एखादं काम अडलेलं आहे ते पूर्ण होत नाही, आपली एखादी फाईल पुढे सरकत नसेल, तर कोणती तरी अडचण येत आहे त्यामुळे ती फाईल पुढे सरकत नाही असे वाटत असेल, अशा वेळेस निर्मलेश्वर महादेवाचे पूजन कामी येते. केवळ 5 वृक्षांची 5 पाने आणि 1 सफेद फूल अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून देवादिदेव महादेवावर सोमवारच्या अष्टमीला जो समर्पित करतो, निर्मलेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित करेल तर त्याचे कार्य सफल होईल. त्याचे कार्य सफलतेच्या दिशेने जाण्यास प्रारंभ होईल, हे समजून जा. बघा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीच उरलेले नाही, कर्जामध्ये बुडालेला असेल. एक अक्षदाचा दाना जर तो व्यक्ती प्रदोष दिवशी, प्रदोष काळामध्ये म्हणजे 5:30 ते 6:30 या काळात भगवान शंकराच्या शिवलिंगावर मनोभावे समर्पित करून प्रार्थना करेल तर 3 किंवा 4 प्रदोषमध्ये त्याचे कर्ज फेडण्यास काही ना काही मार्ग निघेल आणि ते कर्ज फिटण्यास प्रारंभ होण्यास सुरुवात होईल. बघा मैत्रिणींनो, बऱ्याचदा आपल्या मुलांना नजरदोष लागतो आणि आपल्या मुलांची प्रगती थांबते. आपली मुले सतत आजारी पडतात, आजारपण त्यांच्या मागे लागते. आपल्याला मुलांचा नजरदोष दूर व्हावा, त्यांची दृष्ट निघून जावी, त्याचप्रमाणे त्यांचे आजारपण आहे ते दूर व्हावे, मुलं आपली निरोगी राहावी, तर त्यासाठी शनिवारी प्रत्येक आईने ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. तर मुलं छोटी असो मोठी असो तर आपल्याला ती वस्तू उतरवून टाकायची आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. काळे उडीद आपल्या मुठीत घ्यायचे आहेत आणि 7 वेळा आपल्या मुलावरून उतरवायचे आहेत आणि ते आपल्या घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे. बघा, दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे. पण हा उपाय करत असताना आपल्या मनात सदैव भगवान शंकरांचेच नामस्मरण ठेवायचे आहे आणि ते उतरवून फेकून द्यायचे आहे. यामुळे मुलांना जे नजरदोष आहे, जे आजारपण आहे, सतत चिडचिड पण करतात, ते नष्ट होण्यास मदत होईल. पुढचा उपाय, घरात अस्वस्थ वाटणे, झोप न लागणे, घरात मुंग्या-जुळांचे प्रमाण वाढले, घरात अन्नाला तुटवडा आहे, भरपूर अन्न शिल्लक राहत आहे, अन्न खाण्याची इच्छा होत नाही, चिडचिडपणा, भांडणे खूप वाढलेली आहेत, तर हा उपाय खूप प्रभावशाली उपाय आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला मनोभावे आणि श्रद्धेने करायचं आहे. 1 लिंबू घेऊन त्यातील आतील भाग गर पूर्णपणे काढून त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे शिवशक्ती नाम घेऊन 2 वाती लावून देवासमोर प्रज्वलित करावा आणि कोणत्याही देवीचे कवच स्तोत्र म्हणावे आणि दिवा शांत झाल्यानंतर तो दिवा एखाद्या झाडामध्ये पायदळी येणार नाही अशा ठिकाणी सोडायचा आहे. कारण आपली जी निगेटिव्हिटी आपण टाकून दिलेली आहे ते दुसऱ्यांना त्रास द्यायला नको. कोणत्याही दिवशी हा उपाय मनोभावे सायंकाळी करायचा आहे.
बघा, शिवपुराण कथेत आवर्जून म्हटले आहे, बेलाच्या झाडाला दररोज नियमितपणे 1 तांब्या जल अर्पण केल्याने पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळतातच, पण पितृदोष देखील कमी होण्यास सुरुवात होऊन ते 33 कोटी देवांचा आशीर्वादही आपल्या भाग्याच्या खात्यात जमा होतो. तसेच बेलाची रोज पूजा केल्याने वंशवृद्धी होते, तसेच संततीचे रक्षण देखील होते. बघा, 11 बेलाचे पान एक लाल रंगाच्या कापड्यात बांधून घेऊन ते श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचं स्मरण करून आपल्या तिजोरीत ठेवण्यास धनाची वाढ देखील होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. बेलाच्या झाडाची दररोज पूजा केल्याने भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद निश्चित प्राप्त होतो. तसेच चंद्रदोष, चंद्रग्रह दोष देखील कमी होण्यास मदत होते. चंद्राचे बळ वाढते आणि चंद्रदेव आपल्या सदैव पाठीशी राहतात, कारण की चंद्राचे बळ हे खूप महत्त्वाचे आहे. पुढे गुरुवारी किंवा दररोज केलं तरीही चालतो. 2 चिमूटभर हळद पाण्यात मिसळून त्याने आंघोळ केली तर गुरुची स्थिती बळकट होते आणि लग्नातील जे अडथळे आहेत, लग्न जमत नाही, लग्नाचा योग येत नाही, तसेच करिअरमध्ये, नोकरीमध्ये, विशेष कामांमध्ये यश मिळत नाही, तर मैत्रिणींनो, तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी